नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्. एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति. द्वितीयभागस्य त्रयोदशी कथा एषा अस्तु. तर्हि कथायाः आरंभं कुर्मः. पुरंदरवर सर्वांचा मुक्काम असल्याने पुण्याचा लाल महाल मोकळाच होता. कैद केलेली मोऱ्यांची मुले कृष्णाजी आणि बाजी ही चंद्ररावांच्या बायका मंडळींसह लाल महालातच ठेवली. पावसाळा आला आणि राजे पुरंदरवर गेले. जिजाबाईंना जावळी काबीज झाल्याचं ऐकून फार आनंद झाला होता. जावळी खोरे हाती आल्यामुळे राजांचे हात आणखीन बळकट झाले होते. पावसाची झड संपली. श्रावण आला. कोवळी उन्हे ढगांआडून प्रकाशित होऊ लागली. साऱ्या मुलूकभर हिरवीगार वनश्री थाटली आणि राजांना तातडीचे पुण्याचे बोलावणे आले. राजे पुण्याला आले. चिटणीस अधोवदन उभे होते. राजांनी विचारले, काय झालं पंत? राजे क्षमा असावी. बाजी मोरे पळून गेले. क्षणात राजे उफाळले. कसे गेले? पंत कावरेबावरे झाले होते. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटला होता. ते म्हणाले, राजे, चौकी पहारे जारी होते. आपल्या आज्ञेनुसार मोऱ्यांना मानानं वागवलं जात होतं. केव्हा तरी गणपतीला दोन्ही मुलं जात होती, पण आपली माणसं फितवून कृष्णराव मोरे, मुधोळकर, घोरपड यांच्याबरोबर संधान बांधित आहेत हे कुणाच्या ध्यानी आलं नाही. मग बोला. परवा सायंकाळी देवदर्शनाला गेले होते आणि एकदम दोघे नाहीसे झाले. ताबडतोब तपास करविला. कृष्णाजी मिळाला, पण बाजी पळून गेला. त्याचा पत्ता लागत नाही. कृष्णराव मोऱ्यांना राजांच्या समोर हजर केले गेले. 16-17 वर्षांच्या ऐन उमेदीतला तो तरुण निर्भीड नजरेने राजांना पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. राजांनी विचारले, कुठं आहे बाजी? कृष्णराव हसला. तो म्हणाला, तो सुटला. आता सापडायचा नाही तो. कसा सुटला? ज्या वाटेनं आपण अनेकदा गेलात त्याच वाटेनं तो गेला असेल. चांगले इमानी आहात, राजे संतापून म्हणाले. खाल्ल्या अन्नाला तरी जागायचं होतं. आमचंही अन्न तुम्ही खाल्लंतच की, पण त्याला कुठं जागलात? जावळीला खात होता ते अन्न कुणाचं? खामोश. वाह कृष्णाजी, पोर म्हणून गई करायला गेलो तर चांगलीच नखं दाखवायला सुरुवात केलीत. बाप कोणत्या वाटेनं गेला ते ठाऊक नाही आहे ना? ज्या वाटेनं वडील गेले त्याच वाटेनं आम्हाला जायला लाज वाटत नाही ना भीती. आम्ही वैर कधी विसरत नाही. पंत, या मगरूर मोऱ्याला घेऊन जा. निमगजावर नेऊन याचं मस्तक मारा. सापाची ही अवलाद दूध पाजून वळणारी नव्हे. राजे पंत म्हणाले. रागाने पंतांच्याकडे वळून राजे म्हणाले, पंत, आम्ही आज्ञा केली तिचा अंमल करा. जे या कटात सामील झाले असतील त्यांचे हातपाय तोडा. कृष्णरावास नेले गेले. 2 प्रहरी राजे जागे झाले. ते रडण्याच्या आवाजाने वाड्याच्या मागच्या सोप्यातून तो आक्रोश उठत होता. कृष्णरावाचा शिरच्छेद झाला होता. कृष्णरावाचा शिरच्छेद झाल्यापासून राजांच्या अवस्थेला सीमा नव्हत्या. राजांच्या पुढे जायला देखील माणसे घाबरत. तेवढ्यावरूनही राजे संतापत. 2 प्रहरी राजे झोपले होते. सेवकाने येऊन त्यांना जागे केले. काय आहे? राजांनी विचारले. मासाहेब पुरंदराहून येत आहेत. मासाहेब? राजांनी आश्चर्याने विचारले. कुठं आहेत? एवढ्यात वाड्याच्या दाराशी येतील. राजे गडबडीने उठले. कपडे करून ते तयार होईपर्यंत वाड्याच्या दरवाजाशी वर्दळ वाढल्याची जाग ऐकू आली. राजे गडबडीने खाली गेले. वाड्याच्या दरवाजाशी मेणा उभा होता. जिजाबाई मेण्या बाहेर येत होत्या. राजे पुढे गेले. जिजाबाईंच्या पायांना हात लावून ते पाया पडले. पण जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले नाही. ना मायेचा हात पाठीवरून फिरला. साऱ्यांचे मुजरे घेत जिजाबाई वाड्यात प्रवेश करत्या झाल्या. पाठोपाठ राजे येत होते. महालात येताच राजांनी विचारले, मासाहेब, अचानक येणं झालं? यावं लागलं. कारण? इथं सांगता येणार नाही. वर चला. राजे वरच्या महाली गेले. जिजाबाई हातपाय धुवून महालात गेल्या. एवढ्या तातडीने मासाहेब का याव्यात हे राजांच्या ध्यानी येईना. जिजाबाई महाली येताच राजांनी विचारले, मासाहेब, एवढ्या तातडीनं का आलात ते सांगून टाका. अनेक कल्पनांनी आम्हास घेरला आहे. राजे, आम्हाला देखील गेले 2 दिवस चैन नाही. मोऱ्यांच्या मुलाला तुम्ही मारलत ते ऐकून आमच्या जीवाचा थारा उडाला. मासाहेब, आम्ही कृष्णाजीरावाची गर्दन मारली एवढंच तुम्ही ऐकलत, पण गर्दन का मारली हे नाही ऐकलत. ते ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत. सांगा. मासाहेब, आम्ही त्या मुलाला इथं आणलं, भावाप्रमाणे जपलं, पण त्यांनी इथं राहून घोरपड्यांशी सूत बांधलं. आमची माणसं फितूर केली. एवढंच नव्हे तर बाजी मोरे पळूनही गेला. बस एवढंच? एवढंच नाही. आम्ही कृष्णाजीला विचारायला गेलो तर
खंत बाजूलाच राहिली. उलट तोच मगरुरीची भाषा बोलू लागला. दुसरा कोणी असता तर माफी मागितली असती, पाय धरून दया अपेक्षिली असती. तुम्ही आमच्या जागी असता तरी मासाहेब हेच केलं असतं. मासाहेब खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या, राजे, आम्ही असतो तर हे केलं नसतं. आम्ही कृष्णरावाला सोडून दिलं असतं. मासाहेब, राजे उद्गारले. राजे, तुम्हाला संतापाला कृष्णरावानं तुमचे पाय धरायला हवे होते. दयेची याचना करायला हवी होती. कशासाठी? त्यांची जावळी काबीज केली म्हणून? त्यांच्या वडिलांचा शिरच्छेद केलात म्हणून? राजे, माणसाला पराजय पचविता येतो, यश पचविणं इतकं सोपं नाही. मिळालेल्या यशानं तुम्ही वाहवलात याचं आम्हाला दुःख आहे. यशापाठोपाठ येणाऱ्या मगरुरीची चाहूल तुम्हाला लागली नाही याची खंत वाटते. मासाहेबांच्या संतापापेक्षाही त्यांची व्याकुलता विदीर्ण करणारी होती. राजांच्या कशाला कोरड पडली. त्यांना शब्द सुचेनात. जिजाबाईंच्या डोळ्याला डोळा देण्याचेही त्राण त्यांच्या ठाई राहिले नव्हते. निश्वास सोडून जिजाबाई म्हणाल्या, राजे, जावळीचे मोरे प्रेमानं वळेनात. जावळीखेरीज राज्य सुरक्षित नव्हतं. मोरे खानाला मिळायच्या आत जावळी घेणं अत्यावश्यक होतं, म्हणून तुम्ही जावळी घेतलीत हे आम्ही जाणतो. पळून जाणाऱ्या यशवंतरावांची गर्दन तुम्ही मारलीत तेही आम्ही जाणतो. यशवंतरावानं तुमचा उपमर्द केला होता, युद्धाचं आव्हान दिलं होतं, प्रजेवर जुलूम केले होते. त्या सर्वांचं फळ त्यांनी भोगलं. पण ही मुलं, त्यांनी काय केलं होतं? त्यांना वळवून घेतलं असतं तर? मासाहेब, ते अशक्य होतं. ती सापाची औलाद होती. केव्हा ना केव्हा उलटल्याखेरीज राहणार नव्हती. तुम्ही पराजिताला साप, कुत्र हवं ते म्हणू शकता. त्यांना सिंहाची जात म्हटलीत तर तोच गुण अभिमानाचा, सत्वाचा, निधड्या जातीचा बनायला वेळ लागणार नाही. राजे, आठवतं, शिकारीला गेला होतात, वाघीण मारलीत. तिचे 2 छावे होते, ते घरी घेऊन आलात. त्या छाव्यांना दूध घातलं, गोंजारलं तरी एक ना एक दिवस ते पंजा उगारणार हे ठाऊक असूनही तुम्ही त्यांना जतन केलं. राजे, जनावरांना प्रेम देता ते माणसांना देता येऊ नये. सत्ता अशीच डोक्यात थैमान घालणार असेल तर तुमच्या राज्याला काही अर्थ उरायचा नाही. देशातल्या अनेक सुलतानशाह्यात आणखीन एका राजवटीची भर पडेल. राजे, आम्ही तुमच्याकडून तरी असलं वर्तन अपेक्षिलं नव्हतं. जिजाबाईंचा प्रत्येक शब्द आसुडासारखा भासत होता. राजांचा जीव त्या बोलांनी गुदमरून गेला. डोळ्यात अश्रू उभे राहिले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता कोणत्या तोंडानं मोऱ्यांच्या त्या रणक्या स्त्रियांच्या समोर जाऊन उभी राहू? त्यांनी विचारलं तर काय उत्तर देऊ? राजे, एवढं केलं, आता त्यांचीही कत्तल करून मोकळे व्हा. यातनातून सोडवल्याचं पुण्य तरी पदरात घ्या. राजांना ऐकणे अशक्य झाले. ते ओरडले, बस मासाहेब, मेलेल्याला परत मारू नका. राजांनी एकदम मासाहेबांचे पाय धरले. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही चुकलो, सत्तेची अमर्यादा केली, आम्हाला क्षमा करा. आपल्या पायांची शपथ घेऊन सांगतो मासाहेब, आम्ही असलं वर्तन परत घडू देणार नाही. जिजाबाईंनी प्रेमभराने राजांना उठविले. त्यांना उराशी कवटाळले. दोघांच्याही नेत्रातून अश्रू उघळत होते. द्वितीय भागस्य चतुर्दशी कथा एषा. राजे जिजाबाईंच्यासह पुरंदरवर आले. जावळी प्रकरणात जवळजवळ 6 महिने दगदगीचे गेले होते. गडावर येताच राजांनी अंतर्गत व्यवहारात लक्ष घातले. जावळी खोरे स्वराज्यात सामील झाल्यापासून राजांचा मुलूख दुपटीने वाढला होता आणि त्याची हद्द समुद्राला भिडली होती. हे वाढते राज्य आतून बाहेरून सुरक्षित करणे आवश्यक होते. नव्या पागांची मोजदाद सुरू होती. नवे अधिकारी नेमले जात होते. स्वतःच्या प्रतिपच्चंद्र लेखेव या मुद्रेबरोबर त्यांचा पेशवा साम्राज यांची शिवनरपती हर्ष निधान साम्राज मतिमत प्रधान अशी मुद्रा पूर्वीच तयार केली होती. त्याशिवाय पेशवे, मुजुमदार, डबीर, सुरनीस, सरनोबत असे अष्टप्रधानांपैकी निदान 5 जण व पायदळाचे सरनोबत, पायदळाचे सबनीस, हिरदळाचे प्रमुख असे अधिकारी राजांनी नेमले होते. खर्च वाढत होता. भोरप्या डोंगराचा गड आणि रायगड ही दोन्ही बांधकामे एकाच वेळी सुरू झाली होती. पुरंदरवर मुक्काम ठेवून राजे हे सर्व करीत होते. राजगडावर कचेरी हलवली होती. एके दिवशी राजे पुरंदराखाली नारायण दर्शनाला सर्वांसह उतरले. जिजामाता व सईबाई एका मेळण्यात होत्या. सईबाईंना दिवस गेल्याने त्यांची काळजी घेतली जात होती. दुसऱ्या महिन्यात सोयराबाई होत्या. देवदर्शन करून राजे मंदिराबाहेर आले. शामराव निळकंठांनी राजांना विनंती केली, महाराज, सोप्याचे तिमाजी कुलकर्णी आले आहेत आमच्याकडे. हो,
तिमाजी कुलकर्णी सुप्याचा वतनदार. त्याचे वतन संभाजी मोहित्यांनी बळजबरीने काढून घेतले. विसाजीराव व रामजी पणतकर नावाच्या भावांनी संभाजी मोहित्यांना 1 घोडा व 157 रुपये लाच दिली आणि त्यासाठी संभाजी मोहित्यांनी कुलकर्ण्याचा छळ करून बळजबरीने वचन चिठ्ठी लिहून घेऊन कुलकर्ण्यांचे वतन भावांना दिले. कुलकर्णी दाद मागायला बंगळुरूला गेला. शहाजीराजांनी त्याला राजांच्याकडे पाठविला. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कुलकर्णी राजांच्याकडे आला होता. संभाजी मोहिते म्हणजे शहाजीराजांचे मेहुणे. राजांचे सावत्र मामा सुपे परगणा शहाजीराजांचा होता. त्यांनी तो परगणा शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेब तुकामाई यांचे भाऊ संभाजी मोहिते यांना दिला होता. मोहिते सुप्याच्या गडीत राहून सुप्यावर बेलगाम अंमल करीत होते. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या, पण राजांना मोहिते मानित नव्हते. मोहित्यांना दुखावले तर विनाकारण घरात गैरसमज होईल म्हणून राजे आजवर मोहित्यांकडे दुर्लक्ष करून होते. राजांनी कुलकर्ण्याला अभय दिले आणि ते गडावर गेले. दुसऱ्या दिवशी राजे सकाळच्या वेळी रघुनाथ बल्लाळ, अत्रे, सोनोपंत डबीर यांच्याबरोबर बोलत होते. बोलता बोलता राजे स्तब्ध झाले. राजे उठले, खिडकीजवळ आले. खालच्या चौकात भगवी वस्त्रे धारण केलेला एक तरुण संन्यासी उच्च स्वराने श्लोक म्हणत होता. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे, गुणी प्रीती राखे क्रमो साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. वा, राजे उद्गारले. काय प्रासादिक वाणी आहे. कोण आहे हा संन्यासी? अत्रे, डबीर खिडकीपाशी आले. संन्यासी म्हणत होता. मदे मत्सरे सांडिता स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अत्रे म्हणाले, हा तर रामदासी दिसतो. असे अनेक भिक्षेकरी येतात. संन्यासी, बैरागी, दरवेशी यांची अखंड रीघ लागलेली असते. नाही अत्रे, साधे भिक्षेकरी आणि रामदासी यांच्यात खूपच फरक दिसतो. हे रामदासी नुसती भिक्षा मागत नाहीत, तर प्रत्येक भिक्षेबरोबर एक जाज्वल्य सद्विचार समाजात पेरीत असतात. समाजाला विचाराकडे प्रवृत्त करीत असतात. नाहीतर आम्ही यांच्या साधेला आकृष्ट झालो नसतो. हे रामदासी साऱ्या मुलुखात पसरले आहेत. आम्हाला ते माहीत आहे. त्या सत्पुरुषाचा उपदेश ऐकून अनेक जण आम्हाला येऊन मिळाले आहेत. रामदासीला भेटण्यासाठी आमची इच्छा आहे. आज्ञा. सोनोपंत म्हणाले. आत्ता बोलवून आणतो. त्यांना थांबवीत राजे म्हणाले, नको, श्री समर्थांच्या शिष्याला देखील बोलवण्याचा अधिकार आमचा नाही. आम्हीच सामोरे जाऊ. राजांच्या पाठोपाठ अत्रे, सोनोपंत होते. राजांना महालाच्या बाहेर आलेले पाहताच रामदासी चकित झाला. भानावर येऊन त्याने हात जोडले. राजांनी वाकून नमस्कार केला. त्यांनी विचारले, महाराज, आपण कोण? आम्ही रामदासी. सेवकाला कल्याण म्हणतात. भिक्षेसाठी आलो. आपण कोणते अभंग म्हणत होता? राजा, हे अभंग नव्हेत, ते श्लोक आहेत. गुरुदेव सध्या शिवथर घळीत बसून ग्रंथ लिहित आहेत. ग्रंथ पुरा होईतो कुठंही न जाण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यांचे हे मनाचे श्लोक आहेत. आपल्या कृपेने त्यातील आणखी काही ऐकायला मिळेल तर आम्हाला आनंद होईल. संन्यासी म्हणाला, राजा, ही तर गुरुवाज्ञा आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. राजे समाधानाने म्हणाले, पाहिलत पंत, सारे थोर विचार एकाच प्रवाहात जातात. मग ते कोणीही सांगो, असाच विचार
तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, नसावे ओशाळ मन मानिती सकळ, जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन. पंत, असं ऐकलं की वाटतं धावत जावं आणि ज्यांच्या मुखातून अशा अमृतधारा वर्षतात त्यांचे चरण धरावे. रामदासी, समर्थ क्षेम आहेत ना? रामकृपेनं सारं क्षेम आहे, समर्थ नेहमी सांगतात. काय? राजांनी विचारले. रामदासी कल्याण म्हणाला, समर्थ सांगतात, आता मठाच्या योगक्षेमाची चिंता करू नका. मोगलाई सरली, स्वराज्याचा उदय झाला. शिवबाच्या राज्यात धर्म, न्याय, निष्ठा सुरक्षित आहे. ते ऐकून राजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. राजे म्हणाले, पंत ऐका, केवढी मोठी जबाबदारी समर्थांनी आमच्यावर टाकली आहे. रामदासी, समर्थांना आमचा दंडवत सांगा. त्यांना सांगा, स्वराज्याचं स्वप्न अद्याप साकार झालं नाही, यासाठी आशीर्वाद हवेत. समर्थांच्या दर्शनासाठी आमचा जीव उतावीळ झाला आहे. आम्ही रायगड येऊ तेव्हा दर्शनासाठी जरूर येऊ. रामदासी, काही कमतरता भासली तर आम्हाला कळवण्यास संकोच मानू नका. समर्थांची सेवा घडली तर आम्ही ते भाग्य समजू. राजे शामराव पंतांच्याकडे वळले व म्हणाले, पंत, समर्थ एका थोर कार्यात मग्न आहेत. चाफळच्या उत्सवाला दरसाल 200 होऊन देण्याचं फरमान काढा. रामदासींची योग्य व्यवस्था करून मानानं आदरानं त्यांना निरोप द्या. राजेवाड्यात आले. सदरेवर विचारे गायकवाड उभे होते. मुजरे स्वीकारून राजे आत गेले. राजे आपल्या महाली जात असता सईबाई सामोरे आल्या. त्या म्हणाल्या, आपल्यालाच हुडकीत होते का? मासाहेबांनी आठवण केली का? विशेष काही? सईबाई हसू लपवीत म्हणाल्या, मला काही ठाऊक नाही. सईबाईंच्या पाठोपाठ राजे जिजाबाईंच्याकडे गेले. मासाहेब, काय आज्ञा? राजांनी विचारले. अरे, आज्ञा कसली? तू संतापणार नसलास तर सांगते. मासाहेब, आपल्यावर कधी आम्ही संतापलो आहो का? आपण सांगाल ते आम्ही आनंदानं मान्य करू. पहा ह राजे, मग फिराल? आपल्या पायांची शपथ. मग तर झालं. राजे प्रसन्नतेने म्हणाले, हे बघ, बाहेर आपले विचारे गायकवाड आलेत. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुली इथं द्याव्यात, सोयरी घडावी. इथं लग्नाचं कोण आहे? राजे आश्चर्याने म्हणाले, तुमच्याकरता म्हणतात ते. मासाहेब, 3 लग्न झाली, पुरे झाली नाहीत का? राजे, हा सुद्धा राजकारणाचा भाग समजा. एक सोयरी घडते, 10 माणसं आधाराला मिळतात. शिवाय राजांनी अधिक विवाह करणं हा रिवाजच आहे मुळी. राजे खिन्नतेने हसले. म्हणाले, मासाहेब, हे कारण मात्र खोटं. त्यामुळं आमच्या लौकिकाला काही बाध यायचा नाही. प्रभू रामचंद्रांना आपण आदर्श मानतो. मासाहेब, हे मोगल सल्तनीचे रिवाज. राज्यकर्त्यांबरोबरच ते आमच्या हाडीमासी खेळले, तेच रिवाज आपण पाळीत आहोत. जे आम्ही गायकवाडांना आणि विचारांना शब्द दिला आहे, सोयरीक मान्य केली आहे. राजे हताशपणे म्हणाले, मग आम्ही काय बोलणार? ठरवून टाका. आणि यानंतर 3-4 महिन्यातच गायकवाड, जाधव, इंगळे अशा 3 घराण्यांशी राजांच्या सोयरिकी झाल्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई यांच्या सोबतीला सकवारबाई, काशीबाई, गुणवंताबाई राजांच्या राणीवशात प्रवेशकर्त्या झाल्या. दसरा झाला. दिवाळी जवळ येत होती. दिवाळी 15 दिवसांवर असता राजांनी घोडदळासह गड सोडला. राजांनी करे पठार गाठले. सकाळची थंडी अद्याप ओसरली नसता धुक्यातून राजे सुप्याला पोहोचले. धुक्यातून दिसणारी गडी स्वप्ननगरीसारखी भासत होती. राजे सरळ गडीच्या वेशीत गेले. शिवाजी राजांना पाहताच पहारेकऱ्यांच्या कमरा मुजऱ्यासाठी लावल्या. खुद्द शहाजी पुत्र जहागिरीचा मालक गडीत येत होता. त्याला रोखणार कोण? शिवाजी राजांच्या मावळ्यांनी गडी वेढली. दरवाजावर व गडीच्या 4 बाजूंना चौक्या जारी झाल्या. राजेवाड्यासमोर गेले. शिवाजी राजे आलेले कळताच संभाजी मोहिते मामाच्या तोऱ्यात सदरेवर आले. राजांनी मुजरा केला. मामांनी राजांना विचारले, राजे, आज अवचित आलात? मामासाहेब, दिवाळी जवळ आली. सणासुदीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला, सण मागायला आम्ही आलो आहोत. उशिरा का होईना थोरा मोठ्यांची आठवण झाली. हे काय थोडं? मामा छद्मीपणाने म्हणाले, मामासाहेब, आम्ही आपली आठवण कशी विसरू? पंगळुराहून काही कानपिचके आल्या वाटतं. संभाजी मोहिते आपल्याच तोऱ्यात बोलत होते. राजांना त्यांचे मनातून हसू येत होते. राजे हसून म्हणाले, हो, आपण बरोबर ओळखलत मामा, पण ती आम्हाला नाही, आपणाला. राजे, अदब सांभाळून बोला. आम्हाला कानपिचकी यायचं काय कारण? ती माजी कुलकर्ण्यांनी आपली तक्रार महाराज साहेबांच्या चरणी रुजू केली आहे. आमच्याकडे ही तक्रार आली आहे. आपण अन्यायानं घेतलेलं त्यांचं वतन परत करावं ही विनंती आहे.
त्या भटाची तरफदारी तुम्ही का करता? सुप्यावर आम्हाला नेमलं आहे ते महाराज साहेबांनी. तुम्हाला कोण विचारतो? सुपे परगणा ही त्यांची जहागीर आहे. बरोबर आहे, आणि आम्ही महाराज साहेबांचे चिरंजीव आहोत. महाराज साहेबांच्या जहागिरीत अन्याय होत नाही हे पाहणं आमचं कर्तव्य आहे. कटुता न वाढता हे घडावं ही आमची इच्छा आहे. तुमची इच्छा? कोण तुम्ही? राजे, दिवाळीचा सण मागायला आलात तो घ्या आणि रस्ता धरा. मग मामासाहेब, सण मागावाच लागेल. मागा ना, किती होऊन हवेत. सुपे, ठाणे, परगणा आमच्या हवाली करा. तुम्ही आम्हाला सामील व्हा. संभाजी मोहिते मोठ्याने हसले. गंभीर होत राजांच्यावर नजर रोखीत ते म्हणाले, राजे, तुम्ही लहान, आमचे भाचे म्हणून गय केली. दुसरा कोणी असता तर गर्दन मारली असती. राजे संतप्त झाले. चेहरा रुक्ष कठोर झाला. त्यांचा थंड धारदार आवाज मन चिरीत गेला. मामासाहेब, तुम्हाला ते जमणार नाही, पण आम्ही ते सहज करू. ते तुमच्या ध्यानी येत नाही. मतलब? मामासाहेब, आज ह्या क्षणी गडीभोवती माझे पहारे आहेत. ही गडी तुमच्यासह माझ्या ताब्यात आहे. राजे, मोहित्यांचे डोळे विस्फारले गेले. मोहिते भिंतीवर लटकावलेल्या तलवारीकडे धावले. तोच राजांच्या मावळ्यांनी त्यांना गिरफ्तार केले. मामांचा कैफ उतरला. उसने अवसानाने ते म्हणाले, राजे, याचा परिणाम बरा होणार नाही. महाराज साहेबांना मामा, आपण जरूर सांगून पहा. महाराज साहेबांना आम्ही चांगले ओळखतो. आपली जुलमी राजवट त्यांच्या कानी केव्हाच गेली आहे. अजूनही आपण वर्तन सुधारावे व आमच्या पदरी भाच्याची सेवा आणि मोहिते करणार. ठीक आहे, आपण बंगळूरला जाऊ शकता. माझी चीजवस्तू ती आम्ही जप्त केली आहे. आप्त म्हणून गय करू लागलो तर इतरांच्या गुन्ह्याला आम्ही कोणती शिक्षा करणार? जीव राखून परत जाता हेच नशीब समजा. सोप्याची गडी हस्तगत झाली. त्याचबरोबर मोहित्यांच्या हातांखाली असलेला जहागिरीचा भाग राजांच्या ताब्यात आला. करे पठार स्वराज्यात सामील झाले. मोहित्यांची 300ची पागा आणि गडीतली दौलत राजांना मिळाली. सोप्याचा बंदोबस्त करून राजे दिवाळीसाठी गडाकडे वळले. सोप्याचा विजय पदरी बांधून राजे आनंदाने गडावर आले. पण गडावर दुःखाची सावली पडली होती. बंगळुराहून बातमी आली होती. शिवाजीराजांचे थोरले भाऊ जिजाबाईंचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे लढाईत ठार झाले. कर्नाटकात संभाजीराजे व अफजल खान कनकगिरीला वेढा देऊन बसले होते. अफजलने संभाजीराजांना गडावर चाल करण्यास सांगितली. संभाजी किल्ल्यावर चालून गेले. मागून अफजल येतो हा विश्वास. अफजलने भोसल्यांच्या वैराचा दावा साधला. त्याने संभाजीराजांना कुमक केली नाही. संभाजीराजे एकटे पडले आणि त्या गर्दीत लढत असता जंबुरियाचा गोळा लागून शांत झाले. राजे जिजाबाईंच्या महालात गेले. आवरलेल्या अश्रूंचे बांध दाराशीच फुटले. आईला मिठीत घेऊन राजे आपल्या अश्रूंनी जिजाबाईंचे दुःख भिजवीत होते. जिजाबाईंच्या नजरेवरून संभाजी हलत नव्हता. बंगळूर सोडताना महाराज साहेब म्हणाले होते, तुम्ही शिवाजीराजांना तयार करा, आम्ही संभाजीराजांना तयार करतो. पाहू कोण पुढं जातो ते. संभाजी लहानपणीची 5-6 वर्षे तो सहवास घडला. तेवढाच जुन्नर सोडताना शहाजीराजांच्या मागून जाणाऱ्या लहान संभाजीची अस्पष्ट मूर्ती आजही जिजाबाईंना दिसत होती. बंगळुरूला आपली वाट पाहत वेशीत थांबलेले शंभूबाळ जिजाबाईंच्या नजरेसमोर येत होते. बंगळुरूहून परत येताना एका मुक्कामापर्यंत आणि निरोपाच्या वेळी डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले संभाजीराजे, तेच रूप अखेरचे. 2 वर्षांपूर्वीच संभाजीला मुलगा झाल्याचे कळले होते. नातवाचे मुख पाहण्याचे निमित्त करून जाणे झाले असते तर संभाजी दिसला असता. संभाजी एक स्वप्न होते, नेहमी नजरेसमोर येणारे, पण कधीच मिठीत न सापडणारे. संभाजी स्वप्नासारखाच राहिला. स्वप्नातच तो तीळ मोठा झाला आणि स्पर्श होण्याआधीच जीवनाच्या भर पहाटे विरघळून गेला. राहिले संभाजी हे स्वप्न. शंभूबाळ अशा रीतीने पुढे जाऊन महाराज साहेबांचे शब्द खरे करतील अशी शंका स्वप्नातही कधी जिजाबाईंना वाटली नव्हती. पण ऊर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो. संभाजीराजांच्या मृत्यूच्या बातमीने खचलेल्या जिजाबाईंच्यावर नजर ठेवून राजे गडावर वास्तव्य करून होते. उलटणाऱ्या दिवसांबरोबर दुःखाला बांध घातले जात होते. खोल गेलेल्या जखमेचे शल्य फक्त जिजाबाईंना जाणवत होते. जिजाबाईंनी मोठ्या धीराने ते दुःख सहन केल्याचे भासविले आणि राजे पुन्हा राजकारणात गुंतले. अधुना द्वितीय भागस्य पंचदशी कथा ईशा. राजे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गडावरच्या बालेकिल्ल्यानजीक आले.
बाले किल्ल्याचेही काम पुरे झाले होते. बाले किल्ल्यामुळे पुरंदर आता शोभिवंत दिसत होता. बाले किल्ल्याच्या दाराशी नेताजी पालकर आले. ते म्हणाले, महाराज, तोफखान्याच्या इमारतीचं काम पुरं होत आलं आहे. चला पाहू. आपण किल्लेदार काका, आपली आज्ञा कोण डावलणार? नेताजींसह येसाजी, तानाजी, शिवा, जीवा महाला ही मंडळी वळली. तोफखान्याची इमारत गडाच्या एका बाजूला होती. रसाच्या मोऱ्या, रसवणाच्या चुली, सारं काम मजबूत झालं होतं. राजांनी जावळी काबीज केल्यानंतर अंबाजी मोरे व त्याचे दोघे भाऊ तोफा ओतण्यात निष्णात म्हणून त्यांना पदरी घेतले होते. त्यासाठी त्यांना 3,000ची मनसब दिली होती. तोफखाना पाहून राजे म्हणाले, अंबाजीराव, इमारत पाहून आम्हाला काय कळणार? या तोफखान्यात तयार झालेल्या पल्ल्याच्या तोफा शत्रुतटांना जेव्हा खिंडारं पाडतील तेव्हाच तुमचं कसब आमच्या ध्यानी येईल. येसाजी, अंबाजीरावांना जे लागेल ते द्या. आम्ही तयार तोफा पाहण्यास उतावीळ आहोत. तोफखाना पाहून राजे बाले किल्ल्यात आले तेव्हा सूर्यवर आला होता. राजेवाड्यात जात असता आतून फिरंगोजी बाहेर आले. राजांना त्यांनी मुजरा केला. फिरंगोजी, आपण केव्हा आलात? राजांनी विचारले. थोडा वेळ झाला. राजे, तातडीनं बोलावणं केलं म्हणून. फार दिवस झाले. तुमच्यासारखे दिसले नाहीत की चुकल्यासारखं वाटतं. मासाहेबांना भेटलात? हो. चला आज जाऊ. सारे खास सदरेवर आले. राजांच्या मनात काय आहे याचा अंदाज कोणाला येत नव्हता. बैठकीत तानाजी, येसाजी, फिरंगोजी यांच्याबरोबरच रघुनाथ बल्लाळ, अत्रे, दादाजी झांजेकर, रामचंद्रपंत बहुतकर ही मंडळी होती. त्याखेरीज सोनोपंत डबीर, शामराव निळकंठ ही कारभारी मंडळी होती. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. म्हणाले, आज मुद्दाम आपणा सर्वांना गोळा केला आहे. करे पठार आल्यानं आपल्या राज्याचा भाग सुरक्षित झाला आहे. जावळी खोऱ्यामुळं आपली हद्द आता पार समुद्राला मिळाली आहे. आदिलशाही पातशहा मेल्यामुळं विजापूरकरांचा गोंधळ उडालेला आहे. शहाजादा औरंगजेब आपल्या वडिलांच्या आजारामुळं आज पुरा अस्वस्थ होऊन दक्षिणेत अडकून पडला आहे. आपल्या राज्याचे दोन्ही शत्रू गाफील असताना आपला कार्यभाग साधून घ्यायला हवा. ही संधी सोडली तर. त्याचवेळी त्र्यंबकपंत डबीर आत आले. राजांनी नजर वळताच ते म्हणाले, महाराज, बाहेर एक बैरागी आपल्या दर्शनासाठी थांबला आहे. नाव काय? आपलं नाव तो निरंजन सांगतो. आलोच आम्ही. राजे उठले. तातडीने बाहेर गेले. दाराशी आलेल्या बैराग्याला घेऊन राजे आपल्या महालात गेले. खास सदरेवरची मंडळी चकित झाली होती. तानाजी म्हणाला, राजांचं साधूंवर भारी लक्ष. कोणी साधू दाराशी आला की सारी कामं सोडून राजे प्रथम त्यांना भेटतील. बराच वेळ झाला. राजे आले नाहीत. सोनोपंत डबीरांना बोलावणे आले. सोनोपंत राजांच्या महाली गेले. राजांनी सांगितले, सोनोपंत, हे निरंजन बैरागी ह्यांना 500 होऊन द्या. 500? हो, ते तीर्थाटनाला जात आहेत. हे केव्हाही आले आणि आम्ही झोपलो असलो तरी आम्हाला उठवून यांचं दर्शन करवा. सोनोपंतांच्यासह बैरागी गेला. राजे आपल्या महालाच्या पायऱ्या उतरून खाली आले. सदरेकडे महाराज चालू लागणार तोच मनोहारी आली. ती म्हणाली, मासाहेबांनी आठवण केली. आलोच आम्ही. राजे मनोहारी पाठोपाठ मासाहेबांच्या महाली गेले. महाली सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई उभ्या होत्या. मासाहेब लोडाला टेकून बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी सखूबाई उभ्या होत्या. मासाहेबांपासून थोड्या अंतरावर महादजी बसले होते. राजांनी जाऊन मासाहेबांचे पाय शिवले. औक्षवंत व्हा राजे, आज सखूबाई जाणार म्हणते. ती कुठली म्हणते? आमचे जावाई बापू म्हणत असतील. हो, त्यामुळंच हाक मारली. सकाळपासून तुमचं दर्शन नाही. फिरंगोजी भेटून गेले. आज सारे गोळा केलेले दिसतात. राजे, असा प्रसंग आला तर कळवावं. काहीतरी गोडधोड करून घालता येतं. ऐनवेळी सांगितलं तर. मासाहेब, आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही. आता एक सोडून एवढ्या सुना हातांखाली असता त्यांना अंदाज येत नाही. आम्ही घरी बसून राज्याच्या बातम्या काढतो आणि घरच्या सुनांना सदरेवरच्या वार्ता कळू नयेत. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, नेहमीच कसली थट्टा. आम्ही मघाच बोलावणार होतो पण तुमच्याकडे कोणी बैरागी आला होता म्हणे. जी, खरं आहे. सोयराबाई म्हणाल्या, बैराग्याला सुद्धा वेळ मिळतो पण सखूबाई घरच्यांकडे लक्ष द्यायला. हां सुनबाई, जिजाबाई म्हणाल्या.
सोयराबाई थांबल्या. राजे हसले, म्हणाले, मासाहेब, आम्ही नुसते बैराग्याला भेटलो एवढंच नव्हे तर त्याला 500 होऊन देखील दिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्या म्हणाल्या, सई, अगं हा भलतीच उधळपट्टी करू लागला. सईबाई म्हणाल्या, उगीच कोणी 500 होऊन बैराग्याला देत नाही. ठीक आहे, आमच्या दातृत्वावर देखील कुणाचा विश्वास नाही. राजे उठत म्हणाले, मासाहेब, सदरेवर सारे खोळंबलेत. आम्ही येतो. हो, पण आज सखू जाऊ दे ना. मुहूर्त पाहिलाय, जाऊ दे ना महादजी. जी, आठवतं तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला सखूला घेऊन आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जात होतो. तेव्हा वाटेवर वाल्हे गाव लागलं. ते तुमच्या मनात भरलं. आम्ही तो गाव आमच्या सखूबाईंच्या चोळीखणासाठी इनाम दिला आहे. ते गाव आता तुमचं आहे. येतो आम्ही. राजे सदरेत गेले. जणू काही घडलेच नाही असे राजे सांगू लागले. या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आम्हाला हालचाल करायला हवी. या मोहिमा आमच्या लोकांनी आपणहून उचलायला हव्यात. रघुनाथ बल्लाळ अत्रे म्हणाले, राजे, आज्ञा करायची खोटी. आपल्या मनातली इच्छित सफल झालं नाही तर विचारा. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा केली होती. अत्रे, आम्ही तुम्हाला दाभोळ मुलखात पाठवलं होतं, आठवतं? होय महाराज. मग तुम्ही मुस्तफाबाद बंदर आणि आजूबाजूचा मुलूक काबीज करून या. तुमच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकीत आहोत. अत्रे आनंदाने उठले. इतर उत्सुकतेने राजांच्याकडे पाहत होते. राजे फिरंगोजींना म्हणाले, फिरंगोजी, तुम्ही आपली सर्व कुमक गोळा करून चाकणवर तयार राहा. कदाचित आम्ही त्याही बाजूला येऊ. येसाजी, तानाजी, तुम्ही सर्व आपापले मावळे, पागा, जय्यत तयार ठेवा. हुकूम येईल तेव्हा क्षणाचीही उसंत लावू नका. काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती. त्यासाठी त्यांचे बाहू स्फुरत होते. फिरंगोजी म्हणाले, राजे, मग आज मला जाण्याची आज्ञा द्या. फिरंगोजी, तुम्ही तर घरचे, राहना 4 दिवस. नको राजे, अशा दिवसात फार दिवस गडावरून दूर राहणं बरं नव्हे. मग एक काम करा, आज तुम्ही निघतोच म्हणता आम्हालाही गडावरून हालता येईल असं दिसत नाही. आज आमची सखूबाई सासरी जाते. आम्ही तिला पोहोचवायला जायला हवं. पण तुम्ही असला तर सखूबाईला ती उणीव भासायची नाही. आज्ञा. जेवणे झाली. थोड्या वेळाने सखूबाई महादजींबरोबर जायला निघाल्या. सखूबाईंची ओटी भरण्यात आली. सखूबाई राजांच्या पाया पडल्या. सखूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, सखू, सुखी राहा, जपून राहा पोरी. राजांना पुढे बोलवेना. राजे गडाच्या खालीपर्यंत सखूबाईंना पोहोचवायला गेले. फिरंगोजी अश्वपथकासह जाणारे महादजींचे अश्वपथक दिसेनासे होईपर्यंत राजे पाहत उभे होते. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ अत्रे दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदरावर चालून गेले. अत्र्यांनी विजय मिळवला. मुस्तफाबाद बंदरावर आणि आजूबाजूच्या किल्ल्यांवर भगवे झेंडे फडकू लागले. त्या विजयाची बातमी गडावर येताच राजकारणाचा पट मांडला. राजांनी डबीर सोनोपंत यांना औरंगाबादेकडे रवाना केले. शहाजहा बिदरला होता. राजे विजापूरकरांचा जो मुलूक जिंकित होते त्याला मोगलांचा कौल घेऊन ठेवावा. शहाजी राजांच्या कैदेच्या वेळी मुरादकडे मागितलेली जुन्नर अहमदाबादची देशमुखी मिळवावी असे राजांना वाटले. पण सोनोपंतांना निश्चित फरमान देताना फक्त जिंकलेल्या दाभोळ पट्टीला मंजुरी दिली. पण जुन्नर अहमदनगरच्या देशमुखीबद्दल एक अक्षरही औरंगजेबाने लिहिले नाही. राजांना याचा संताप आला. शहाजादे औरंगजेबाला अक्कल शिकवण्याचा धाडसी डाव राजांनी टाकला. हेरांच्याकडून सारख्या बातम्या येत होत्या. बहिर्जी नाईक आणि त्यांचे चतुर रामोशी कल्याण भिवंडीकडे नाना वेश धारण करून फिरत होते. जुन्नर अहमदानगरला राजांचे फकीर, बैरागी, संन्यासी संचार करीत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी राजांनी जिजाबाईचा आशीर्वाद घेऊन पुरंदर सोडला. पुण्याला लाल महालात सारी कुमक आज्ञेप्रमाणे गोळा झाली होती. पुण्याहून पहाटे घोडदौड सुटली. चाकणला विसावा घेतला. फिरंगोजींनी तेथे जमा केलेल्या राजांच्या घोडदळासह राजे जुन्नरवर चाल करून गेले. जुन्नरची इत्थंभूत माहिती राजांना मिळालेली होती. जुन्नर अगदी बेसावध होते. जुन्नर म्हणजे मोगलांची दक्षिणेतील एक मातब्बर पेठ, तटाने मजबूत असलेली, जेथे विजापूरकरांना जुन्नरकडे वाकड्या नजरेने पाहायचे धारिष्ट झाले नाही. तेथे शिवाजी ते धाडस करील असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. जुन्नर चारी बाजूंनी वेढले गेले. पहाऱ्याच्या जागा चुकवून शिड्या लावल्या गेल्या. जुन्नरचा दरवाजा थोड्या चकमकीत उघडला गेला आणि मध्यरात्री राजे घोडदळासह जुन्नरमध्ये प्रवेश करते झाले. एकच कापाकापी सुरू झाली. जुन्नरची पागा महशूर होती.
अस्सल जातीवंत शेकडो घोडी बागेत होती. ठाण बंद होती. ती पागा राजांना मिळाली. 3 लक्ष होनांची मत्ता राजांना मिळाली. त्याखेरीज मौल्यवान कापड, जिन्नस, जड जवाहीर हे वेगळेच. पाहता पाहता जुन्नर लुटून ती लूट घेऊन राजे चाकणला आले. ऐश्वर्याने संपन्न असलेली जुन्नर पेठ एका रात्रीत दरिद्री झाली. चाकणला सर्व संपदा सुरक्षित ठेवून राजे पुण्याला आले. जुन्नरच्या मोहिमेनंतर थोड्याच अवधीत राजांनी फिरून अहमदनगरवर चाल केली. अहमदनगर म्हणजे मोगलांचे अव्वल ठाणे. राजांनी त्यावरच धाड घातली. पण अहमदनगर बेसावध नव्हते. राजांनी अहमदनगरात प्रवेश केला. अहमदनगरात शिवाजी आल्याचे कळताच नगर किल्ल्यात असलेला मोगल सरदार नौसीर खान राजांच्यावर चालून आला. राजांनी त्याचा पराभव केला आणि राजे माघारी आले. नौसीर खान बरोबर लढताना राजांचे अनेक लोक कामी आले होते. अहमदनगरला फारशी लूटही मिळाली नाही, पण मोगलांच्या ठाण्यांवर चालून जाण्याचा पराक्रम मात्र पदरात पडला. बिदरला जेव्हा औरंगजेबाला समजले तेव्हा तो संतप्त झाला. जुन्नर अहमदनगरवर केलेला हा हल्ला म्हणजे दक्षिण मोगलशाहीला आव्हानच होते. औरंगजेबाने मुल्लफ खान, मौसीर खान, मीर जुमला वगैरे सर्व सरदारांना शिवाजीचा बंदोबस्त करण्याबद्दल चिडून पत्रे लिहिली. शिवाजीचा मुलूक बेचिराग करून शिवाजीच्या माणसांची सर्रास कत्तल उडवण्याचा हुकूम औरंगजेबाने पाठविला होता. तोवर राजे पुण्यास येऊन पोहोचले होते. औरंगजेबाचा संताप राजांना माहीत होता. औरंगजेबाने कारतलब खान, होशदार खान, रायकरण सिंह, शास्ता खान यांसारख्या सरदारांना सरहद्दीवर रवाना केल्याचे समजताच राजांनी दुसरा पवित्रा टाकला. बऱ्हाणपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजांनी आपला वकील पाठवला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांना पश्चाताप होत असल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला, पण केलेली लूट परत करण्याबद्दलचे अवाक्षरही काढले नाही. औरंगजेबाने सर्व विसरल्याचे भासविले. त्याचे लक्ष व्यग्र होते. डोळे आग्र्याकडे लागले होते. पातशहा शहाजहान आजारी असल्याची पक्की बातमी होती. मूर्तिपूजकांचा मित्र दारा प्रत्यक्षात सारी सूत्रे हलवीत होता. फारा दिवसांपासून अल्लाने व त्याच्या रसूलने औरंगजेबावर महान जबाबदारी टाकली होती. ती खांद्यावर घेण्याची वेळ आली होती. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे भाग होते. आलमगीराच्या दैवी इच्छा आणि मानवी महत्त्वाकांक्षा फलद्रूप होण्याचीही वेळ होती. सारे विसरून क्षमा करण्याचे नाटक करणेच भाग होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.